माझ्या स्वभावाचा गैरफायदा पण लई लोकांनी घेतला. असू द्या, त्यांचा स्वभाव त्यांच्या संग, माझा स्वभाव माझ्या संग. तर 2025चा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यात एकादश असल्यामुळे बरेच लोक काय सेलिब्रेशन करतेली न करतेली हे काय माहित नाही, पण आमचं तर चालू आहे बघा सेलिब्रेशन. सेलिब्रेशन म्हणजे नेमकं काय शिट्टी द्यायला लागली कुकरची. मग आता कुकर म्हणजे तुम्ही वळखा नेमकं कुकर मध्ये काय आहे बघा की इकडं कसं करून ठेवलंय, ती खोबरं फिबरं आहे कसं मस्त बघी. आज मटणाला दणकाय निसत्या नाद खोळा मटणच पाहिजे सारखं तुम्हाला. तर नाही बरं का मित्रांनो, आज गोडधोड बनव म्हणलं. हिला एकादश असल्यामुळं 2 एकादशी होत्या. कालची काय आम्ही पाळली नाही, पण आजची धरली. उद्या आहे गुरुवार, आपला आहे स्वामींचा वार, त्यामुळे उद्या काहीच चालत नाही आपल्याला. काय असेल ते आता शुक्रवारीच. तर इकडं चालू आहे बाय माझं, तुम्हाला मी समोरच्या कॅमेऱ्यातनं दाखवतो. खीर फुटली नाही, काही वापस निघते सगळी दिसत नाही बघा. ती काय फुटली नाही आहे का? काय नाही, सगळं दुंडाक दिसतंय. फुटल तवा फुटल. तर आपली आज तयारी आहे गोडची एकदम. आणि हे आपल्या सवासनीला आणलेलं होतं गहू आपल्यात का नव्हतं? गेम तीच म्हणलं करावा गोड जरा काहीतरी. इथं गुळ खिसून ठेवलाय, इथं खोबरा आहे, खाली खसखस आहे, सुट बडीशेप उकळीत चेचून ठेवलेली आहे. तर मस्तपैकी आपला आज खिरीचा बेत आहे. आणि ही वर्ष सगळ्याला कसं गेलं कसं नाही हे आम्हाला काही माहिती नाही बरं का, पण आमच्याकरता तर एकदम सुखाचं आणि आनंदाचं गेलंय आणि भरभराटीचं गेलंय. पण कसं असतंय, सुखात काय दिवस दुःखाचं पण असतातच. प्रत्येकाला प्रत्येक दिवस सुखाचा नसतोच. तसं आमच्या मागे बी काय खराब वेळ होती, काय वाईट दिवस होतं. पावसाळ्यात तर आमचं लय नुकसान झालं. पावसाकडून ही वर्ष आम्हाला खराब लागले, पण तसं म्हणलं तर ह्या वर्षात आमची थोडीफार प्रगती झाली. म्हणजे प्रगती होऊन नाही म्हणायचं नाही, देवानं देऊन शिना नाही म्हणायचं नाही. काय एवढं देव आपल्याला अडचणीत देतोय, आपल्या अडचणीला धावून येतोय, मग आपण का म्हणायचं काहीच नाही काहीच नाही. होय काय नाही, पण त्यात काय नाही म्हणतोय आपण, पण त्यात सुद्धा स्वामी कुठं ना कुठं आपल्याला साथ देतात. पण ही कसं असतंय, प्रत्येक गोष्टीला जर आपण नाही नाही म्हणलो, असून जरी नाही म्हणलो तर ती नाही नाहीच होतं. त्याकरता हा ह्यात आपण सुखी समाधानी आहे, नाही म्हणायचं नाही. असून ना का म्हणायचं सांगा बरं. आज ह्यांनी मला लय मदत करू लागितली बरं का. मी भांडी हे पुसतो, आज ह्यांनी फ्रीज कसा केलाय बघा. कसा केलाय फ्रीज आज एकदम खटाखट टकाटक जाय नाही. बहिणीनं कसं माहितीये का, आयुष्याचा जोडीदार जर आपला चांगला असला ना, मग कुठं ही अडचण किती पण मोठी होऊ द्या, ती अडचण आपण एका क्षणात दूर करू शकतोय. फक्त आपला आयुष्याचा जोडीदार खमक्या पाहिजे, आपल्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहणारा पाहिजे. तसं हे नाही येतं. कुठं पण कशी पण अडचण येऊ द्या, आणि माझ्या पाठीशी कायम होतं आणि हायत आणि इथून पुढं पण राहणार आहेत. बहिणीनं काय असतं या सगळं दिवस सारखं नसतं हे तुम्हाला मगाशीच म्हणले. तर पण ह्यांच्यापाशी मी खरंच सुखात आणि समाधानात का नाही वर हाय की. जीवनाची जोडीदारांनी सुखात असली, घरातली लक्ष्मी सुखात असली तर घर सुखात असतं. आमची चौघाची फॅमिली आहे, तुम्हाला आम्ही 1000 वेळा सांगितलंय. आणि आम्ही एकदम आनंदात आहे. आणि सगळ्यात आमच्यात हसू, एखादं जर दुःखी असलं माणूस तर चेहऱ्यावर हसू आणायचं म्हणलं तर आमचा ओंकार एका क्षणात हसवतो. लगेच म्हणलं असं नसतंय, हा तसं नसतंय, हा चला काय संग न्यायचं बहिणीनो, काय सुद्धा संग न्यायचं नाही. हाय तोपर्यंत लेकरा बाळात हसून खेळून आनंदात राहायचं. त्यांच्यासाठी प्रयत्न करतोय आपण की काहीतरी करायचं आहे, काहीतरी करायचं आहे, करणार आहे त्यांच्यासाठी, खास खास करणार आहे. आणि ह्या म्हणजे वर्षात आम्हाला जी काय माणसं चांगली भेटली ती एकदम अनमोल आहे ती बहिणीनो. म्हणजे ह्या वर्षात एवढी आम्हाला माणसं चांगली मिळली का नाही, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्यांनी विश्वास ठेवून शिना माझं काय जे असतं, लोणचं असेल, माझा मसाला असेल, माझ्यावर विश्वास ठेवून शिना त्यांनी जे त्यांच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला किंवा आणलं, तीच लय माझ्याकरता. कारण की ह्या वर्षात ज्या शाळेत मला लेकरं टाकायची होती, जी माझी इच्छा होती, हिनं जे स्वप्न बघितलं होतं
ती 25% साकार झालं. झालं माझी ज्या शाळेत मुलं टाकायची होती त्या शाळेत मुलांना ऍडमिशन घेतलं, त्या शाळेत टाकली आणि आपल्या मसाल्याला लोणच्याला ह्या वर्षात भरभरून प्रेम दिलं. आपल्या युट्यूब फेसबुक इंस्टा फॅमिलीने सगळ्यांनी आपल्याला भरभरून प्रेम दिलं. आता असतेच बघा, कसं असतं माहित आहे का, आडीत एखादा तर आंबा नासका असतोच. काही लोकांना आमचं ते बघवत नाही, काही लोकांनी आम्हाला वाईट कमेंट केल्या, काही लोकांनी आमची मनं दुखवली, ते आम्हाला घ्यायचं नाही. पण ह्या माध्यमातनं बरीचशीच नाती जोडली, जी आपल्याला कुठं तर उणीव वाटत होती की आपल्या संग कोण नाही किंवा आपल्याला नात्यात कमीपणा वाटतोय, ती ह्याच्या माध्यमातनं सगळे भरून पावलं बा. माझं चांगली आपल्याला असं- रील स्टार बी भेटली, हा, चांगली म्हणजे जी- चांगली नात्यातली जीवाभावातली माणसं भेटली, ओळखी पाळखी झाल्या. तसे ह्या 2025 साली बरं का वाटायचं की ह्या वर्षात आपल्याला म्हणावं असं वर्ष जायचं नाही, काय तर कुठं तर आपलं अधूर राहील, स्वप्न पूर्ण व्हायचं नाही. पण ह्या वर्षानं आपलं बरीचशी स्वप्न एक पूर्ण एक पायरी केली. उचलली व ह्या वर्षाला तुमची एक एक पायरी तुम्ही चढत चालला या यशाची. मला सांगायचं आहे की एक एक पायरी आम्ही आता चढत चाललोय बहिणीनं, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं. असंच प्रेम आमच्यावर राहून द्या माझ्या लेकरांसाठी. मी लय वेळा म्हणलंय काय तर मला करायचंय. खरंच माणसापाशी जिद्द पाहिजे, चिकाटी माणसाला सोडली नाही पाहिजे. भलं यश उशिरा येईना पण चिकाटी सोडायची नाही, हार मानायची नाही आयुष्यात. आणि जर आपण हार मानली तर आपलं स्वामी आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे हार मानायची नाही आयुष्यात कधी सुद्धा. आईबापाचा आशीर्वाद, स्वामींचा आशीर्वाद आणि नवऱ्याची साथ ज्या बाई संग असेल ना, ती बाई कुठंच कमी पडणार नाही, कुठंच खचणार नाही. लय रडली व लय रडली, लय वाईट वाटलं, लय माणसाने दुखवलं. पण आमच्या स्वभावाचा गैरफायदा पण लय लोकांनी घेतला. पण असू द्या, त्यांचा स्वभाव त्यांच्या संग, माझा स्वभाव माझ्या संग. मी काल पण मोकळी होती मन मोकळी, आज पण मन मोकळी आहे. आणि जोपर्यंत शेवटचा माझा श्वास आहे तोपर्यंत मन मोकळीच राहणार आहे. राग आल्यावर मी बोलती बरं का, बोलून जाती, ह्यांना असो किंवा लेकरा शिंदा असो मी बोलती. पण प्रेम मला म्हणजे माया ममता लय आहे. रागात बोलून जाती, पोटात माय ठेवत नाही. पण हे काय दादा तू बोलून वाईट होती त्यातच चुकती. पण नाही, जी स्वभाव आहे ती बदल करणार नाही. मेन मित्रांनो तुम्हाला सांगायचं, ह्या वर्षात आपल्याला भरभरून भेटलं म्हणलं तर स्वामीचा आशीर्वाद भेटला आणि स्वामीची कृपा भेटली. लय स्वामी कारण ह्या सांगते. वर्षीच आपण स्वामी सेवा चालू केली होती आणि त्या स्वामी सेवेतनं आपल्याला चांगलं फळ भेटलंय. पहिल्यांदा त्रास झाला बरं का, बरेच लोक आहेत ती की आम्हाला बी कमेंट करून फोन करून विचारत होतो तुम्ही स्वामी सेवा करताय, आम्ही बी करतोय पण आम्हाला त्रास होतोय. तसं आम्हाला बी अनेक अडचणी आल्या. अक्षरशः एक दिवस असा आलता की आमच्या घरात पीठ नव्हतं किंवा कुठलं धान्य नव्हतं, तांदूळ देखील नव्हतं की भात करून खाईन म्हणलं तर. पण ही कशी आहे माहित आहे, देवाची लीला कळून येत नाही. आणि तिथून पुढे जी स्वामीने डोक्यावर हात ठेवलाय, देवानं देऊन नाही म्हणायची ती सवय आपल्याला नाही. हायात सुखी आहे आणि असं सुख कडवर राहावं ही स्वामीचरणी प्रार्थना. तर 2025 मध्ये जसं आमचं आयुष्य गेलं तसं 2026 मध्ये बी जावं. 4 माणसं आपल्याला नातेगोतेतली भेटावती, 4 माणसं संग ओळखी त्या आपुलकीनं बोलाव, हेच आम्हाला पाहिजे हो. आम्ही काय तुम्हाला बघा तुम्ही आम्हाला 100-200 पाठवा, असं कधीच नाही. का चुकून कधी होणार नाही. त्या मनगटात जोपर्यंत ताकद आहे ना तोपर्यंत करत राहणार. कारण की स्वामींचा हात आहे डोक्यावर, त्यामुळे द्यायचं नाही. किती पण संकट येऊ द्या, या जागेला एक सुंदर असं घर बांधायचं आहे मला. माझं एक स्वप्न आहे ती घर बांधायचं आणि ती मी पूर्ण करणार म्हणजे करणार. जिद्द आहे हा. ती सोडायची नाही, एक ना एक दिवशी पूर्ण नक्की होणार. येणार. फक्त आता 2026 साल आपल्या करता कसं येतं काय येतं आपल्याला बघायचं.